क्षेत्र जत अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक्का देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जत नमस्कार, मी मेघा जगताप. बीबीएम न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. पाहूया आजच्या घडामोडी. महाराष्ट्रासह कर्नाटक राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेस मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून आकाशी पाळण्याबरोबरच विविध करमणुकींच्या साधनांबरोबरच हजारो व्यावसायिक यात्रेत दाखल झालेत. खिलार जातींची जनावरं ही यात्रेचं प्रमुख आकर्षण बनलंय. जत नगरीची ग्रामदेवता महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा आदी राज्यातील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या व नवसाला पावणारी देवी अशी सर्वदूर ख्याती असलेल्या श्री यल्लम्मा देवीच्या यात्रेला आज मंगळवारपासूनच सुरुवात झाली आहे. खरं पाहिलं तर गुरुवार दिनांक 26 डिसेंबर ते सोमवार दिनांक 30 डिसेंबर अखेरपर्यंत या यात्रेचा प्रमुख दिवस असताना 2 दिवस अगोदरच ही यात्रा भरली आहे. आजपासूनच श्री यल्लम्मा देवीचे भक्त यात्रास्थळावर येऊन श्री यल्लम्मा देवीचं दर्शन घेऊन देवीचा नवस फेडून परत जाताना दिसत आहेत. गुरुवार दिनांक 26 रोजीचा गंधोटगीचा दिवस आहे. शुक्रवार दिनांक 27 रोजी देवीला पुरणपोळीचा महानैवेद्य दाखवण्याचा दिवस असून शनिवार दिनांक 28 रोजी देवीच्या पालखीची नगर प्रदक्षिणा व किचाचा कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर देवीचा दरवाजा दर्शनासाठी बंद राहणार असून तो सोमवारी अमावस्येला उघडला जाणार आहे, असं या यात्रेचं स्वरूप आहे. खिलार जनावरांसाठी ही यात्रा प्रसिद्ध असून मोठ्या प्रमाणात या यात्रेत खिलार जनावरे दाखल झाली आहेत. ज्या जागेवर जनावरांचा बाजार भरवण्यात आलाय त्या ठिकाणी स्थानिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून प्लॉटिंग केल्यानं जनावरांचा बाजार भरवण्यात अडचणी येत आहेत. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्फत या जनावरांच्या बाजाराचं नियोजन करण्यात येते. बाजार समितीच्या वतीनं जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच यात्रास्थळावर कृषी प्रदर्शनाचं आयोजनही करण्यात आलंय. याचा लाभ घेण्याचं आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केलंय. जतच्या श्रीमंत डफळे राजघराण्याचे श्री यल्लम्मा देवी हे खाजगी देवस्थान आहे. सौंदत्ती यल्लम्मा कोकटनूर जत अशी देवीची मोठी महती आहे. जतच्या श्रीमंत डफळेंनी देवीवर असलेल्या श्रद्धा व भक्तीपोटी सौंदत्ती येथील श्री यल्लम्मा देवीला प्रसन्न करून जतला घेऊन आल्याची आख्यायिका आहे. पूर्वीच्या काळी ही यात्रा जत संस्थानिक भरवत होते. त्यांनी यात्रेकरता मार्गशीर्ष या महिन्याची निवड केली. त्यानंतर ही यात्रा तत्कालीन जत ग्रामपंचायत भरवत होती. सध्या ही यात्रा श्री यल्लम्मा देवी प्रतिष्ठान जत यांच्या मार्फत भरवली जाते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्रीमंत शार्दूल राजे डफळे, उपाध्यक्ष श्रीमंत ज्योत्स्ना राजे डफळे, श्रीमंत इंद्रजित राजे डफळे, श्रीमंत उर्वशी राजे डफळे, अमृता राजे डफळे आदी राजपरिवारातील सदस्य या प्रतिष्ठानमध्ये. या यात्रेला महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, गोवा या राज्यातून लाखो भाविक येतात. खिलार जनावरांची यात्रा म्हणून ही यात्रा प्रसिद्ध आहे. या यात्रेत पंढरपूर येथील मेवा मिठाईचे व्यापारी श्री खंडागळे, स्वेटर लाईन, भांड्याची लाईन, बांगडी लाईन, सौंदर्य प्रसाधने लाईन, हॉटेल लाईन, चायनीज लाईन, भेळपुरी लाईन, रसवंती गृहे, आईस्क्रीम दुकानं अशी हजारो व्यावसायिक यात्रेत आले आहेत. यावर्षी मोठ्या प्रमाणात आकाशी पाळणे, मौत का कुवा, त्याचप्रमाणे मनोरंजन व करमणुकीची साधनंही आली आहेत. मंगला बनसोडे यांचा सुप्रसिद्ध तमाशाही या यात्रेत येत आहे. या यात्रेकरता तत्कालीन जिल्हा दंडाधिकारी यांनी 150 एकर जागा आरक्षित केली होती. तसे आदेश डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑर्डर नंबर VPTS R 24 तारीख 5 ऑगस्ट 1954 व गव्हर्नमेंट GR नंबर PHD 2155 तारीख 24 ऑगस्ट 1955चा आदेश जारी केला असून त्या आदेशात असं नमूद केलंय की कसबे जत येथील ग्रामपंचायत हद्दीतील जत येथील श्री यल्लम्मा देवी यात्रेकरता राखून ठेवलेले सर्वे नंबर, जुना सर्वे नंबर व नवीन सर्वे नंबर असे 496, 436, 499, 438, 506, 448, 508, 450, 510, 452, 521, 463, 524, 466, 526, 469, 527, 470, 529, 472, 531, 474, 595, 437, 505, 447, 507, 449, 509, 451, 511, 453, 524, 464,
525 467 526 ब 468 530 473 तसेच सर्वे नंबर 521 नवीन सर्वे नंबर 463 पैकी 2A 2B 2A 1 ही जमीन श्री यल्लमादेवी यात्रा व दसरा शिलांगण या धार्मिक कारणाकरता राखून ठेवली आहे असा GR जाहीर केलाय व या संदर्भात अटी व शर्तीही घातल्या आहेत। या अटीनुसार कसबे जत येथील ग्रामपंचायत हद्दीतील वर नमूद केलेल्या जमिनी श्री यल्लमादेवी यात्रेकरता यात्रेची हद्द म्हणून राखून ठेवल्या असून सदर जमिनी कार्तिक अमावस्या ते मार्गशीर्ष अमावस्या अखेर मोकळ्या ठेवण्याच्या असून या उक्त जमिनीत मार्गशीर्ष वद्य नवमी ते अमावस्या अखेर दोन्ही दिवस धरून 7 दिवस यात्रा कालावधी राहील असं म्हटलंय। त्यामध्ये असंही नमूद केलं आहे की उक्त अनुसूचीमधील जमिनीचे हितसंबंध असणाऱ्या सर्वांना सूचित करण्यात येते की श्री यल्लमादेवी यात्रेकरता सरकारनं आरक्षित केलेल्या जमिनीची पेसावारीनं अगर प्लॉट पद्धतीनं विक्री करू नये असं आदेश असतानाही या जागेची विक्री सुरूच आहे। त्यामुळे यात्रा भरवण्यात अडचणी येत आहेत असे यात्रेकरता शासन आदेश असतानाही श्री यल्लमादेवी यात्रेकरता आरक्षित करण्यात आलेल्या 150 एकर जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाली असून अद्यापही ती सुरूच आहे। यात्रा कालावधीत व अतिक्रमण धारकांमध्ये यात्रेकरू जागेवरून मोठे वाद होत असून यामुळे यात्रेकरू त्रस्त आहेत। जत येथील श्री यल्लमादेवी मंदिर परिसरातील सर्वे नंबर 452 या सर्वे नंबरवर नुकतेच जत नगर परिषदेनं आरक्षण टाकल्यानं यात्रेची 24 एकर जागा यामुळे वाचल्यानं श्री यल्लमा भक्तांनी समाधान व्यक्त केलंय। स्थानिक प्रशासनानं तत्कालीन जिल्हा न्यायदंडाधिकारी यांनी श्री यल्लमादेवी यात्रेकरता आरक्षित केलेल्या 150 एकर जागेवर अतिक्रमण केलेल्या व सदर जागेवर प्लॉट पडून त्याची गुंठेवारी पद्धतीनं विक्री करून यात्रा मोडीत काढण्यास निघालेल्या संबंधित जागा मालक व इस्टेट एजंट यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अपेक्षा श्री यल्लमादेवी भक्तांकडून व लाखो यात्रेकरूंकडून व्यक्त होती आहे। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।